केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी देशभरात 250 ठिकाणी अस्मिता अचिव्हिंग स्पोर्ट्स माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ॲक्शन कार्यक्रमांतर्गत भव्य देशव्यापी अॅथलेटिक्स लीग आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून 13 वर्षांखालील 13 ते 18 वर्षे आणि 18 वर्षांवरील अशा विविध वयोगटांमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील, असे रक्षा खडसे यांनी सांगितले. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. देशभरातील तरुणींना एकत्र आणण्याची ही उत्तम संधी आहे. संपूर्ण देशात लोकप्रिय होत असलेल्या अस्मिता मंचाचा यासाठी प्रभावी वापर केला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. अस्मिता हा उपक्रम महिलांमध्ये क्रीडा प्रोत्साहनासाठी खेलो इंडियाच्या लिंग तटस्थ ध्येयाचा भाग आहे. या स्पर्धांमध्ये प्रत्येक ठिकाणी 5 तांत्रिक अधिकारी, 10 स्वयंसेवक, 1 स्पर्धा व्यवस्थापक, 1 माजी विजेती खेळाडू आणि जिल्हा युवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल. एका दिवसात सुमारे 2,50,000 महिला सहभागी होण्याची अपेक्षा असून हा विक्रमी सहभाग ठरणार आहे. हा उपक्रम माय भारत खेलो इंडिया केंद्रे, ASAI परिसंस्था व राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे, राज्य व जिल्हा क्रीडा संघटना तसेच जिल्हा युवा अधिकारी यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. 30 पेक्षा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही लीग आयोजित केली जाणार असून यात ईशान्येकडील राज्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. गावे आणि लहान शहरांतील अधिकाधिक मुलींना क्रीडा क्षेत्रात करिअर घडवावे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यादृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे रक्षा खडसे यांनी नमूद केले. दरम्यान महिला दिनानिमित्त विविध शहरांमध्ये महिलांच्या आरोग्य, क्रीडा व सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने नागपुरातही महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकाद्वारा स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त रविवार 8 मार्च रोजी पिंक मॅरेथॉनचे आयोजन धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारा केले जात आहे. मनपातर्फे स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी आरोग्य, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारी ही विशेष पिंक मॅरेथॉन महिलांसाठी समर्पित आहे. महापौर श्रीमती नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात 8 मार्च रोजी पिंक मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. पिंक मॅरेथॉन स्पर्धा 3 गटात होणार असून 16 वर्षांखालील महिलांसाठी 3 किलोमीटर, सर्वसामान्य गटासाठी 5 किलोमीटर व विशेष पिंक रन ही 2 किलोमीटर अंतराची असणार आहे. सर्वसामान्य गटासाठी आयोजित करण्यात येत असलेली 5 किलोमीटरची मॅरेथॉन ही यशवंत स्टेडियम, महाराष्ट्र बँक चौक, झाशी राणी चौक, विद्यापीठ लायब्ररी चौक, अलंकार टॉकीज चौक, कच्छीपुरा चौक, दीक्षाभूमी अण्णाभाऊ साठे चौक, रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन चौक, रहाटे कॉलनी गोरक्षण सभा चौक, होमगार्ड ऑफिस धंतोली उद्यान मैहाडिया चौक येथे पोहोचेल, तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल. तसेच 16 वर्षांखालील महिलांसाठी आयोजित करण्यात येत असलेली 3 किलोमीटरची मॅरेथॉनची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून होणार असून पुढे महाराष्ट्र बँक चौक, झाशी राणी चौक, विद्यापीठ लायब्ररी चौक, कल्पना बिल्डिंग, लोकमत चौक, धंतोली उद्यान, मेहाडिया चौक येथे पोहोचेल, तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल. विशेष पिंक रन ही 2 किलोमीटर मार्ग यशवंत स्टेडियम, पंचशील चौक, विद्यापीठ लायब्ररी, कल्पना बिल्डिंग, लोकमत चौक, पंचशील चौक येथे पोहोचेल, तर यशवंत स्टेडियम येथे समाप्त होईल.